आज आपण या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत की राज्यामध्ये जे काय आपले बीएससी नर्सिंग कोर्सचे ऍडमिशन चालू झाले आहेत 2025 साठी, तर यामध्ये लास्ट इयर पर्यंत जो रूल नव्हता तो कोणता नवीन रूल जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं या ठिकाणी ऍड केला आहे, त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। पहा, हा जो नवीन रूल आहे ना तो तुमचा पेनल्टी बदल आहे। आता पेनल्टी काय असते आणि कोणत्या विद्यार्थ्यासाठी अप्लाय होते ना, तर या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं नाही, फक्त एक लाईन मेन्शन केली की जर एखादा विद्यार्थी कट ऑफ डेटच्या नंतर जर स्वतःचं ऍडमिशन कॅन्सल करतोय गव्हर्नमेंट कॉलेजमधून किंवा मग जे काय प्रायव्हेट कॉलेज असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असेल बीएससी नर्सिंग कोर्सचं, तर त्याला या ठिकाणी पेनल्टी पेमेंट करणं आहे। तर पहा, अगोदर समजून घ्या की पेनल्टी नेमकी कोणाला द्यावी लागते। आता एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगायचं झालं तर एखादा विद्यार्थी ज्याला की राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट झालंय, त्यानं जॉईन केलंय आणि थर्ड राऊंडला जी काय कट ऑफ डेट येते ऍडमिशन कॅन्सल करायची डेट येते ना, त्या डेटच्या अगोदर जर तुम्ही ऍडमिशन कॅन्सल केलं तर तुमचं ऍडमिशन जे आहे ते 1,500 मध्ये कॅन्सल होईल। पण एखाद्या विद्यार्थ्यानं तसंच ऍडमिशन कंटिन्यू ठेवलं आणि कट ऑफ डेट आजची होती आणि उद्या सकाळी जाऊन जर तो ऍडमिशन कॅन्सल करतोय, तर तुम्हाला जवळपास या ठिकाणी 1.5 लाख रुपये जे आहे ती टोटल पेनल्टी पेमेंट करणं आहे। आणि अजून एक पॉईंट मेन्शन केला यांनी या ठिकाणी की तुम्हाला फर्स्ट इयरची पूर्ण ट्युशन फीस पेमेंट करणं आहे। पण तुम्ही जर बघितलं तर मॅक्झिमम कॉलेजची ट्युशन फी जी आहे ती 1 लाखाच्या आतमध्ये आहे, पण यांनी असं मेन्शन केलंय की जर तुमची ट्युशन फीस 1.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला पेनल्टी फीस जी आहे ती 1.5 लाख रुपये या ठिकाणी पेमेंट करणं आहे। आणि हे ऑफिशियली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं 2025 पासून बीएससी नर्सिंग कोर्ससाठी एक नवीन रूल ऍड केला आहे। कारण बरेच मुलं तुम्ही बघितले असतील जे की बीएससी नर्सिंगची पण काउन्सिलिंग करतील, त्याचसोबत तेच विद्यार्थी काय करताय, बीएमएस किंवा एमबीबीएस ची पण काउन्सिलिंग करताय आणि इकडे कट ऑफ डेट गेल्याच्या नंतर ऍडमिशन कॅन्सल करून मग तिकडे शिफ्ट होताय। किंवा बरेच विद्यार्थी असे असतात जे की फक्त बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेऊन ठेवताय, नंतर मग पार्शियल ड्रॉप करतील, नीटचा एक्झाम देतील, मग तिकडे त्यांना बीएमएस बीएचएमएस बीडीएस किंवा एमबीबीएस ला अलॉटमेंट होत असेल तर ते विद्यार्थी काय करताय, बीएससी नर्सिंगचं ऍडमिशन कॅन्सल करायचा विचार करताय आणि तिकडे जाऊन डॉक्टर व्हायचा विचार करताय। तर तुम्हाला जर फ्युचरमध्ये ऍडमिशन कॅन्सल करून किंवा पार्शियल ड्रॉप करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला 1.5 लाख रुपये जी आहे ती पेनल्टी पेमेंट करणं आहे पुढच्या वर्षी किंवा मग कट ऑफ डेटच्या नंतर ऍडमिशन कॅन्सल करताना। म्हणजे तुम्ही जर आता लास्ट इयर पर्यंत जसं बीएससी नर्सिंग जॉईन करून पार्शियल ड्रॉप करण्यासाठी विचार करत होतात ना, तर तसा विचार करत आहात तर तुम्हाला 1.5 लाख रुपये जी आहे ती पेनल्टी या ठिकाणी गव्हर्नमेंटनं मेन्शन केलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला आता विचार करून जे आहे ते सिलेक्ट करणं आहे की तुम्हाला बीएससी नर्सिंग मध्येच करिअर करणं आहे का, की फक्त घरचे बोलताय की कुठेतरी कॉलेज घे म्हणून बीएससी नर्सिंग जॉईन करून पार्शियल ड्रॉप करून परत नीट देणं आहे। जर तुमचा असा विचार असेल तर तुम्ही घरच्या बरोबर अगोदर बोलून ठेवा की आपल्याला 1.5 लाखाची जी आहे ती पेनल्टी लागेल, कारण नंतर तुम्ही नीट देणार आहे, तुम्हाला चांगला स्कोर आला तर कॉलेज तुमच्याकडून मिनिमम जे आहे ते 1.5 लाख रुपये घेईन। ही गोष्ट लक्षात ठेवा। तर तुम्ही ही चर्चा अगोदर घरच्यांसोबत करू शकतात आणि त्यानंतरच एक बीएससी नर्सिंगचं कॉलेज घेऊ शकतात। किंवा तुम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंग करणार आहे त्यावेळेस कॉलेज असं दिसलं म्हणून किंवा मग सिटीचं नाव चांगलं म्हणून कॉलेज टाकू नका, कारण बरेच मुलं ज्यांनी की लास्ट 2 वर्षामध्ये काउन्सिलिंग केलेली बीएससी नर्सिंगची आणि ते आता मला सांगताय की सर आम्ही असंच कॉलेज दिसलं म्हणून टाकून दिलं आणि जे कॉलेज आम्हाला लास्ट इयरला भेटलं होतं ते कॉलेज आता जर आम्ही बघितलं तिथं ना क्लासेस होत आहे, ना एज्युकेशन होत आहे, ना हॉस्पिटल आहे, ना कॅम्पस आहे, ना फंक्शन आहे, काहीच होत नाहीये। तर आम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि आता आम्हाला इथून डिग्री नकोय करणं, आम्हाला ऍडमिशन कॅन्सल करणं, तर आम्ही काय करावं। आता ज्या मुलांनी इथून मागे ऍडमिशन केलं 2024च्या आधी, तर त्यांचं ऍडमिशन फक्त जे आहे ते कॅन्सल होऊ शकतं 1,500 मध्ये, किंवा मग त्यांनी जी काय ट्युशन फीस घेतली होती समजा कॉलेजकडून स्कॉलरशिपमध्ये ती स्कॉलरशिप रिटर्न दिली की मग त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं। पण आपल्यासाठी जो काय रूल आहे 2025 पासून तो 1.5 लाख रुपये पेनल्टीचा रूल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। खाली ह्यांनी जी ही ट्युशन फीस मेन्शन केली ना, त्यांनी तर असं मेन्शन केले की तुमची जर ट्युशन फीस 1.5 लाखापेक्षा जास्त असेल, म्हणजे एखाद्या कॉलेजची ट्युशन फीस जर समजा 1,70,000 असेल तर तुम्हाला तेवढी टोटल ट्युशन फीस पे करून ऍडमिशन कॅन्सल करणं पडेल। पण जर एखादा विद्यार्थी एखाद्या कॉलेजमध्ये जातो आणि त्या कॉलेजची फीस जर ट्युशन फीस 1 लाख रुपये असेल तर तुम्हाला टोटल अमाऊंट जे आहे त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये पेमेंट करणं आहे। आणि 100% कॉलेजची ट्युशन फीस जर बघितली आपण गव्हर्नमेंट प्रायव्हेटची तर 70,000 80,000 1 लाख एवढीच असते। त्याच्यामुळे जी पेनल्टी आहे ती तुम्हाला 1.5 लाख रुपये पेनल्टी घेऊन चलणं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला विचार करणं आहे की जे कॉलेज मी घेतोय ते कॉलेज चांगलं आहे का, माझं मन इथून बदलणार नाही ना, त्या पूर्ण गोष्टीचा विचार करून किंवा तुम्ही पार्शियल ड्रॉपचा विचार करताय तर 1.5 लाखाच्या पेनल्टीचा विचार करूनच तुम्हाला ऍडमिशन करणं आहे। हा नवीन रूल आहे जो की बीएससी नर्सिंग कोर्ससाठी 2025 पासून लागू होत आहे। गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट सर्व कॉलेजसाठी हा रूल आहे। त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस चॉईस फिलिंग करणार आहे, काउन्सिलिंग करणार आहे किंवा मग ऍडमिशन करणार आहे बीएससी नर्सिंगला, थोडा विचार करून करा। पहा, नवीन रूल होता, त्याची सविस्तर माहिती आम्ही तुमच्याबरोबर शेअर केली आहे। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून असाच अजून एखादा ब्राउचर मध्ये नवीन रूल असेल किंवा मग चॉईस फिलिंगचे नियम काय आहेत, राऊंड 1 चे नियम काय आहेत, राऊंड 2 चे काय नियम आहेत, राऊंड 3 चे काय नियम आहेत, स्कॉलरशिपचे काय नियम आहेत, कॅटेगरीनुसार किती जागा असतात, किंवा मग येणारी जी फ्युचरची अपडेट राहील ना
तर ती सविस्तर एक्सप्लेन करून या छोट्याशा चॅनलला आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.